नमस्कार फ्रेंड्स, नमस्कार. वेलकम टू चॅनल खना मास्टरमाइंड. ओके फ्रेंड्स, आज तारीख आहे कल्याणला 1/8/2026ला शनिवारी. शुभ शनिवार सर्वांना. ओके फ्रेंड्स, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे शनिवारी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट लाईनवरून जोड 2-3 बाजून येत आहे, पण जी मेन बाजू आहे ती तुमच्यासाठी मी घेऊन आला आहे. व्हेरी व्हेरी ओरिजिनल लॉक सिस्टम कंट्रोल पॉईंट जोड कसं बाहेर पडतो ते आपण बघूया. व्हिडिओ पूर्ण स्टार्ट होईपर्यंत बघा. व्हिडिओ समज नसेल तर अनेकदा रिव्हिन करून बघा. ओके फ्रेंड्स, आज तारीख आहे 1/8/2026ला शनिवारी. शुभ शनिवार. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट लाईनवरून जोड काय फायनल करायचा, लॉक सिस्टम जोड कसं बाहेर पडतोय तो आपण बघूया. कारण की व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, कोणी पकडू शकत नाही तो जोड आपण आज पकडणार आहे. कारण की व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट लॉकमध्ये येत आहे फाउंडेशन हिशोबाने. ओके फ्रेंड्स, डायरेक्ट आपण आता लाईनवर जाऊया. ओके फ्रेंड्स, आता कंट्रोल पॉईंटमध्ये जोड कसं बाहेर पडतोय, फाउंडेशन बेस कसं बनतोय तो आपण बघूया. 2022ला पंजा ओपन येऊन 54 दूर बाहेर पडतोय शनिवारी. त्याच्यानंतर 2025ला छक्का ओपन येऊन 64 फिगर बाहेर पडतोय शनिवारी. सत्या ओपन येऊन 74 फिगर बाहेर पडतोय शनिवारी प्रेझेंटमध्ये. ओके फ्रेंड्स, हा 54 दूर बाहेर पडल्यानंतर हा ओपन आहे पंजा. हा पंजाकड दशा ओपन कंट्रोल पॉईंट पाहिजे. पंजाकड दशा बुधवारी ओपनला येऊन जोड 0-2, दशाला फरक 2. हा 64चा छक्काकट यक्का ओपन सरकून मंगळवार येऊन जोडाला फरक 3. हा तळ टेचला. हा 74चा सत्याकड दुरी ओपन सोमवार येऊन दुरीला फरक 4. हा बेस बनतोय. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फाउंडेशन बेस. हा बेस बनल्यानंतर पंजाकड दशा ओपन येऊन 0-2 बाहेर पडल्यानंतर 0-2चा फरक आहे 2. हा 2 फरक कट 7 फरक कंट्रोल पाहिजे. तो कधी रिलीज होते बघा, शनिवारी. 2 फरक कट 7 फरक कंट्रोल पॉईंट शनिवारी 54 काली जोड बाहेर पडतोय 74. ओके फ्रेंड्स, सेकंड बेसला सेम पॅटर्न सेम कंडिशन. 64 वर 14 बाहेर पडले की 14चा फरक आहे 3. 3 फरक कट 8 फरक कंट्रोल पॉईंट पाहिजे. तो कधी बाहेर पडतोय, शनिवारीच बाहेर पडतोय. 64 कालीच 75 फिगर बाहेर पडतोय. 74 नंतर 75, आता 76 फिगर पाहिजे. हा 26 आहे. 26चा फरक आहे 4. हा 4 फरक कट 9 फरक कंट्रोल पॉईंट पाहिजे. तो कधी बाहेर पडतोय, 74 कालीच तो 76 फिगर बाहेर पडतोय. हा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट बेसमधून 76 फिगर एक डेंजर शूटमध्ये आपण फायनल करायचा. 76ला पण भरपूर बाजू आहे, पण हा जोड आपण मेन फाउंडेशनवरून आपण हा फायनल करायचा 76. हा 76च का फायनल करायचा. हा पंजाकड दशा ओपन 2 फरक बसले की 2 फरक कट 7 फरक येताना 74. 54 काली 74 येताना 54चा फरक 9. 9 फरक ऑपोजिट चौका क्लोज. 54 काली 74. सेकंड बेसला 64 वर 14 बाहेर पडलं की 3 कट 8 फरक कंट्रोल पाहिजे. 64 काली 75 पाहिजे. 64चं बेरीज 10 ऑपोजिट पंजा क्लोज. 74 75 तर 76 काय येतोय, 74 26 4 कट 9 फरक कंट्रोल. एक बेरीज कट छक्का क्लोज जाऊन तो 76 फिगर बाहेर काढतोय. याच्यापेक्षा अँटिक जोड, लॉक जोड कुणी पकडू शकत नाही. तो जोड काय येणार आहे तो आपण बघूया. हा जोडला पण कमीत कमी 3 ते 4 बाजू आहे, पण जी मेन बाजू आहे तुम्हाला मी दाखवत आहे. आपण आता बघितल्याप्रमाणे 76 फिगर सर्वात डेंजर शूट आहे. ह्याच्यापेक्षा सत्या ओपनला अनेक जोड आहे. व्हेरी व्हेरी क्रिटिकल जोड आहे. तो जोड कोणता आपण बघूया. कारण की जोड फाउंडेशन बेस बनत आहे, तो बेसच आपण पकडायचा असतोय. ते कसं पकडायचा, दुरी ओपन येऊन 3 फरक, दुरीनंतर यक्का ओपन येऊन 3 फरक नाही, मध्ये कट यक्का ओपन येऊन 8 फरक, दुरी यक्का दशा ओपन येऊन 3 फरक, म्हणजे प्रेझेंटला 10-3 बाहेर पडलाय. 3 फरक बाहेर पडले की 3 फरकवर 5 फरक बाहेर पडतोय दशानं. 8 फरक बाहेर पडला, 8 फरकवर 4 फरक बाहेर पडतोय 8नं. दशा 8 वर 8, 8 वर छक्का ओपननं 3 फरक पाहिजे. 5 फरक 4 फरक 3 फरक. ओके फ्रेंड्स, याला वरून स्कीम आहे. तो डायरेक्ट हा बेस बनतोय. हा बेस बनल्यानंतर 25चा क्लोज आहे पंजा. हा पंजा क्लोज कंट्रोल पॉईंट पाहिजे. हा पंजा क्लोज कधी पण बाहेर पडले की जोडाला फरक बाहेर पडतोय. एक फरक बाहेर पडतोय. सेकंड बेसला 19 वर 82 बाहेर पडले की 19चा क्लोज आहे 9. हा 9 क्लोज कंट्रोल पॉईंट पाहिजे. 9 टोटली बंद होता, तो 9 क्लोज बाहेर पडले की जोडाला फरक एकच बाहेर पडतोय. चौक्याला 1 फरक, 4 आणि 4 8, 8ला 1 फरक, 8 आणि 4 12, दुरीला 1 फरक. म्हणजे हा 10-3 वर 6-9 हा बेस बनल्यानंतर हा तिरी क्लोज कंट्रोलमध्ये येऊन प्रेझेंटला बाहेर पडले की जोडाला फरक एकच बाहेर पडा पाहिजे. हा 1 फरक बाहेर पडले की 1 फरकावर सत्या ओपनंट जोड 76. 1 फरकावर सत्या ओपनंट जोड 75. आता 1 फरकावर सत्या ओपनंट जोड 74.
कोणी महाराष्ट्रात नाही, इंडियामध्ये कोणी पकडणार नाही 74, कारण की व्हेरी 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 इम्पॉर्टंट जोड आहे 74. 74ला कमीत कमी 4 ते 5 बाजू आहे. लक्षात ठेवा, 74 कोणी पकडणार नाही की जोड काळी जोड. लास्ट टाईमला पण आपण शनिवारी इथं बघितलं होतं आपले खन्ना मास्टरमाइंड सर्वांना माहिती आहे की 92 काली 92 अनस्टॉपेबल 135 पेनं लाईव्ह प्रिंट करून दिला आपले खन्ना मास्टरमाइंड सर्वांना माहिती आहे. कारण की 92 काली 92 कोणी पकडणार नाही, पण इथे जोड कट झाला आहे 97, पण त्याचा काय संबंध आहे. पण हा जोड काली जोड प्रिंटिंग होणार आहे, कोणी पकडणार नाही, कारण की एक फरकावर तो 74 जोड बाहेर पडतोय. हा 74च का बाहेर पडतो, 74ला कमीत कमी 7 बाजू रिझन आहे, पण एक फरकावर 45 वर 76, 8-9 वर 75, 23 वर 74 हा का बाहेर पडतोय. याला कारण भरपूर असतोय. एका बाजूनं आकडा कधी येत नसतोय, तो कसं येतोय बघा. कंट्रोल पॉईंट पाहिजे, लॉक सिस्टम पाहिजे. 2021ला चौका ओपन होऊन 8 फरक, 8ला 2 कमी, तिरी ओपननं 6 फरक पाहिजे आपल्याला, तिरी ओपननं 6 फरक. 2024ला चौका ओपन होऊन 8 फरक, तिरी ओपन होऊन 6 फरक, चौका एक कमी, तिरी एक कमी, दुरी ओपन होऊन 4 फरक, म्हणजे प्रेझेंटला 26 जोड बाहेर पडलाय. आता हा बेस पडल्यानंतर नेक्स्ट जोड कसं पाहिजे बघा. हा ज्या वेळेला 42 बाहेर पडला ना, त्याच्यावर बुधवारी दुरी ओपन होऊन 9 फरक, दुरीला 1 वाढवून तिरी ओपन होऊन 10 फरक, तिरीला 1 वाढवून चौका ओपन होऊन 1 फरक, म्हणजे याला म्हणायचं बेस. हा बेस क्विक बेस असते, हा कोणालाही न दिसणारा बेस. राईट फाउंडेशन राईट लाईनवरून जोड येत आहे बघा. 42 वर 21 बाहेर पडलं की 21 बाहेर पडतोय बेस. हा 3 वर 33 जोड बाहेर पडतोय. थर्ड बेसला 26 वर 45 जोड बाहेर पडतोय. ओके फ्रेंड्स, हा बेस बाहेर पडल्यानंतर शनिवारी 50 ओपननं 7 फरक. हा बेस बाहेर पडल्यानंतर शनिवारी छक्का ओपननं 7 फरक. हा बेस बाहेर पडल्यानंतर शनिवारी 7 ओपननं 7 फरक. हा जोड का पकडायचा, तो जोड का धरायचा, याचं रिझन सांगतो तुम्हाला. हा ज्यावेळेला फाउंडेशन आपला 42 काली 21 हा बेस बनतोय ना, हा 21 दुरी ओपन 9 फरक, हा दुरी ओपन दुरी क्लोज पण कंट्रोल पाहिजे. तो दुरी ओपन दुरी क्लोज शनिवारी जाऊन तो 50ला फरक 7 बाहेर पडतोय. सेकंड बेसला सेम पॅटर्न सेम कंडिशन. 3 वर 33 बाहेर पडले की 33चा तिरी ओपन तिरी क्लोज पण बंद पाहिजे. तो तिरी ओपन तिरी क्लोज शनिवारी जाऊन छक्क्याला फरक 7 पाहिजे. 50ला 7, छक्क्याला 7, आता 7ला 7 म्हणजे 74 कोणीच पकडणार नाही, कारण की 26 वर 45 चौका ओपन चौका क्लोज कंट्रोल पॉईंट पाहिजे. जोड 74च बाहेर पडतोय, 7ला फरक 7. ओके फ्रेंड्स, म्हणून हा जोड व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे 74. आणि आपण तिकडून बघितल्याप्रमाणे 4 कट 9 फरक कंट्रोल पॉईंट तो 76, एक बिरीज कट छक्का क्लोज. हा सर्वात डेंजर शूटमध्ये आपण हा 2 जोड फायनल करायचा, 74 आणि 76. ओके फ्रेंड्स, इथं ओपन पॅनल आपण फायनलमध्ये तुम्हाला मी डायरेक्ट सांगतो, कारण की अजून 2 बाजू 74 जोडला लाईन आहे, त्या लाईननुसार प्युअर पॅनल येत आहे. ओके फ्रेंड्स, तो पॅनल व्हिडिओचा एंडमध्ये तुम्हाला मी डायरेक्ट सांगतो फ्रेंड्स. ओके फ्रेंड्स, त्याच्यापेक्षा खतरनाक म्हणजे लॉक जोड म्हणजे काय असतोय, लॉक सिस्टम जोड काय असतोय ते तुम्हाला मी दाखवणार आहे. हा जोड सर्वात मेन जोड आपण फायनल करायचा असतोय, कारण की व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फाउंडेशन. हा फाउंडेशन कुणी यूट्यूबमध्ये दाखवणार नाही, कारण की आपले खन्ना मास्टरमाइंड सर्वांना मी दाखवत आहे हा फाउंडेशन. ह्याच्यावर भरपूर बॉम्ब स्पॉट होणार आहे, पण मी ऑलरेडी आता तुम्हाला मी दाखवून ठेवतो. ह्याच्यावर तुम्ही पण स्टडी करा, पण ह्या फाउंडेशन व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट बेस चालणार आहे पुढे. ओके फ्रेंड्स, हा तारीख आहे 2023मध्ये 50 ओपननं 1 फरक. 2023 नंतर 2024ला चौक्याला 1 फरक, 50ला 1, चौक्याला 1. आता प्रेझेंटला तिरी ओपन 1 फरक, म्हणजे 34 फिगर बाहेर पडतोय. ओके फ्रेंड्स, 1 फरक बाहेर पडल्यावर 1, 2, 3ला जोड मंगळवारी 95, 1 फरक बाहेर पडले की 1, 2, 3ला मंगळवारी 1 कमी 85, 1 फरक बाहेर पडले की 1, 2, 3ला मंगळवारी 75. याला म्हणायचा ओरिजिनल बेस, ओरिजिनल फाउंडेशन. आता ह्या फाउंडेशनवर क्विक कसं जोड काढतोय आपण बघूया. क्विकमध्ये हा बेस बनतोय 56 वर 65, हा 45 वर 85, हा 34 वर 75 बाहेर पडतोय, 34 वर 75. आता यात क्वीन जोड म्हणजे 9 ओपन 95 सुरुवात. हा 9 ओपन सोमवार मार्केटला रिपीट बाहेर पडलं की 9 ओपन सोमवार मार्केटला रिपीट बाहेर पडले की जोडाला फरक 7 बाहेर पडतोय. कंडिशन समजून घ्या. 85चा 8 ओपन सोमवारी मार्केटला रिलीज झाला की जोडाला फरक 7च बाहेर पडतोय.
आता मला सांगा फ्रेंड्स, क्विक म्हणजे काय असतोय? हा सत्या ओपन सोमवारी बाहेर पडल्या जोराला फरक 7च बाहेर काढला आहे. ओके फ्रेंड्स, आता हा 9व्याला फरक 7 बाहेर पडल्यानंतर हा 96वर शुक्रवारी 8-9 दूर बाहेर पडतोय. हा 85 बाहेर पडल्यावर शुक्रवारी 8-9ला क्लोजला 4 कमी 85 बाहेर पडतोय. 8-9 4 कमी 85 4 कमी 81 पाहिजे तरच हा लाईन ओरिजिनल आहे. आता सत्य ओपन रिपीट आले की 7 फरक त्याच्यावर 81 पण अक्युरेट जोड त्यानं बाहेर काढला आहे. आपल्या खनामाशपण परिवार सर्वांना माहिती आहे, सिंगल शूट 18 ओपन अनस्टॉपेबल 86 फायनल केलं होते, पण ह्या फाउंडेशनवरून पण 81 बाहेर पडला आहे. 18 ओपन सिंगल शूट होते, सर्वांना माहिती आहे आपले खनामाशपण परिवार सर्वांना 18 ओपन. पण हा बेस किती सुंदर बाहेर पडला बघा. बेस पण बनल्या आणि 9वा ओपन रिपीट आलं की जोराला फरक 7 फरकावर 8-9 18 बाहेर पडले की 7 फरकावर 85. क्विक म्हणजे 75 सत्या बाहेर पडले की 7 फरकावर 81. हा बेस बाहेर पडल्यानंतर हा 7 फरक कॉमन चीज आहे ना, म्हणून 7 फरक म्हणून 1 2 3ला 7 फरक सत्या क्लोज जाऊन जोड बाहेर काढतोय 07. 7 फरक 1 2 3ला सत्या क्लोज जाऊन 07. इथून येणारा 07 टोटल स्टॉप पाहिजे. टोटल स्टॉप कधी खोलतोय? हा 85 बाहेर पडतोय. 7 फरक म्हणून 1 2 3ला 7 फरक सत्या क्लोज जाऊन 07. 7 फरक 7 बेरीज म्हणा, 7 फरक म्हणा, सत्या क्लोज म्हणा. आता तिथनं येणारा 07 टोटल स्टॉप आहे. आता हा 74वर 81 बाहेर पडल्यावर 1 2 3ला 7 फरक सत्या क्लोज जाऊन जोड 07. टोटल कंट्रोल पॉईंट जोड हा कंट्रोल जोड आहे ना, कोणी अडवू शकत नाही. डायरेक्ट जोड प्रिंट होतोय. ओके फ्रेंड्स, ओरिजिनल लाईनवरून बाहेर पडलाय ना, 56 95 9 बाहेर पडले की 7 फरकवर 8-9 बाहेर पडले की 1 2 3ला 96वर 07. इथनं 07 टोटल स्टॉप पाहिजे. 85 बाहेर पडले की 85वर 07. इथनं 07 जोड स्टॉप पाहिजे. 74वर 07. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट जोड, सिंगल शूट जोड म्हणजे 07 पॉवरफुलमध्ये फायनल करायचा. अजून 07ला 2 बाजू आहे, पण व्हिडिओ लय मोठी होऊ शकते. पण 07 आणि सपोर्टला एक जोड फायनल केला आहे मी 01. तो व्हिडिओ मी पोस्टिंग करू शकत नाही, कारण की त्याच्यावर पुढे लय मोठी सिस्टम आहे. 01 वेटिंग जोड आहे. आपल्या खन्ना परिवार सर्वांना माहिती आहे. 01 शनिवारी जोड वेटिंग आहे माझा. तो जोड पण बाहेर पडायला चान्स आहे 10 ओपनला. 07 प्युअरमध्ये फाउंडेशन क्विकमध्ये जोड 07 बाहेर पडायला चान्स आहे पॉवरफुलमध्ये. पण त्याच्यापेक्षा डेंजरमध्ये आपण 01 फायनल करायचे सपोर्टला. ओके फ्रेंड्स, आज आपण कल्याणला काय काय फायनल केलं तुम्हाला क्लिअर कट सांगतो म्हटलं ना. आज आपण कल्याणमध्ये काय काय फायनल केलं तुम्हाला क्लिअर कट सांगतो म्हटलं ना. आज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉवरफुल ओपन म्हणजे आज कल्याणला 10 ओपन आहे. 10 ओपनला तुम्हाला सांगतो फ्रेंड्स, 190 10 ओपन रिलीज झालं की 190 पॅनल सकट तो प्रिंट होणार आहे. म्हणून तो 190ला 07 आणि 01 तो मेनमध्ये फायनल करायचा आपण, कारण की 01 पण माझा वेटिंग जोड आहे. त्याच्यावर पुढं लय मोठे ॲटम आहे. सर्व आपले खनामाशपण परिवार सर्वांना माहिती आहे. 190ला 07 आणि 01. आणि सत्या ओपन सर्वात डेंजर शूटमध्ये सांगितलं ना, सत्या ओपन कोणीच पकडणार नाही. 74 जोड प्युअरमध्ये येत आहे. प्युअर बेस बनलेला आहे. 23वर 74, 45चा चौका ओपन चौकालो जाऊन 74, दुसरीकडून हा सत्या लागून 74. ही सर्व अजून 3-4 बाजू आहेत 74ला, पण हा 74 कोणी पकडणार नाही. आणि 9 फरक डेंजर शूटमध्ये 76. ओके फ्रेंड्स, अशा पद्धतीने फायनल करा. आज कल्याणला व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट लाईनवरून 07 कंट्रोल पॉईंट लॉक सिस्टममध्ये येत आहे. क्विक फाउंडेशनमध्ये 34 75 7 फरक आला की 1 2 3ला 07. हा डायरेक्ट शूट होऊ शकते, कोणी पकडणार नाही 07, कारण की जोड कंट्रोल पाहिजे. आणि 07ला गॅरंटी म्हणजे काय तुम्हाला सांगतो फ्रेंड्स, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ही बी तुम्ही स्टडी करताना पण हा पण लक्षात ठेवा. ओके फ्रेंड्स, म्हणजे 07ला गॅरंटी म्हणजे हा 07ची बेरीज आहे 7 फरकाचं 7 बेरीज होणार आहे. आता यामध्ये कंट्रोल पॉईंट रूटमध्ये टेबल रूटमध्ये कसं बघा तुम्हाला सांगतो. रेकॉर्डच्या 2025मध्ये बेरीज बाहेर पडतोय, 7 बेरीज बाहेर पडतोय. इथनं चौक्याला बेरीज 7 बाहेर पडतोय. इथनं 7 बेरीज कंट्रोल आहे, तुम्ही चेक करू शकताय. चौक्याला 7 नंतर 4 आणि 3 7, सत्या ओपननं 7 बेरीज बाहेर पडतोय. इथनं येणारा 7 बेरीज कंट्रोल पॉईंट आहे. 7 बेरीज 4 आणि 3 7 आणि 3 10 ही शास्त्रानुसार रूटमध्ये पण 7 बेरीज येणार आहे. तो 07च येणार आहे.
हे रूट पण बघावं लागते, चेक करावं लागते. ओके फ्रेंड्स, अशा पद्धतीने आज कलरला आपण बघितल्याप्रमाणे 07 और 74चं पण सर 7 फरक आहे, 07चं पण 7 फरक आहे. 07 मेनमध्ये फायनल करायचा आणि 01 आपला सिग्नलमध्ये पण प्ले करायचा. अशा पद्धतीने 467 पेनल सत्या ओपनला मी तुम्हाला सांगितलं ना, सत्या ओपन बंद ओपनला पेनल आहे, तो पेनल बंदमध्ये येत आहे 467. ओके फ्रेंड्स, अशा पद्धतीने फायनल करा, तुमचा हिशोबाने प्ले करा. ओके फ्रेंड्स, नेक्स्ट वीकला तुम्हाला सांगतो, नेक्स्ट वीकला लय मोठी बॉम्ब स्फोट होणार आहे. मंगळवारी, बुधवारी, शुक्रवारी, शनिवारी, त्याच्यावर ह्या 10 तारखेला सोमवारी पॉवरफुल अपसंगम आहे. सोमवारी कल्याणला, हा लक्षात ठेवा. आपली खन्ना मास्टरमाइंड परिवाराला जाणार आहे. व्हेरी व्हेरी बिग ब्लास्ट धमाका होणार आहे, कारण की 1, 2, 0, 1, 3 ही 4 जोड बसलेला आहे. 4 अजून 2 जोड बसलेला आहे. हा 26, 1, 2, 3, 4 जोड येऊन बसलेला आहे. हा आठवड्यात व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट जोड होणार आहे. लय मोठी प्लॅनिंग तयार आहे. माझं ओल्ड रेकॉर्डमध्ये सर्व लिहून ठेवलेलं आहे मी. 96, 74, 01, 26 ही सर्व बेस येऊन बसलेला आहे नेक्स्ट वीकला धमाका करायसाठी, बॉम्ब स्पॉट करायसाठी. लक्षात ठेवा, कारण की लय मोठी धमाका होणार आहे. मंगळवारी प्युअरमध्ये जोड येत आहे, बुधवारी सिग्नल आहे, त्याच्यावर शनिवारी सिग्नल आहे, 23वर शुक्रवारी सिग्नल आहे आणि शनिवारचे घेऊन हा नेक्स्ट वीकला सोमवारी 10 तारखेला बिग ब्लास्ट धमाका होणार आहे. ओके फ्रेंड्स, नेक्स्ट वीकला आपलं खन्ना मास्टरमाइंड परिवारला व्हिडिओ जाणार आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट लाईनवरून ओरिजिनल बेस तुम्ही दाखवलं तुम्हाला, तर ओरिजिनल बेस शिवाय फायनल करत नाही. 01 आला की पुरा ॲटम बदलणार आहे. 01 झालं तर पुढं सिस्टम लय मोठी सिस्टम चालणार आहे. ओके फ्रेंड्स, ज्यांना पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनला जाऊन बघू शकताय, कारण की ओरिजिनल लाईन, ओरिजिनल बेस तुम्हाला मी दाखवत आहे. सर्वांना आपले खन्ना मास्टरमाइंड परिवार सर्वांना माहिती आहे. 1 वीक आपल्याला क्लिक झालं की नाही, परत तुम्ही खेळायचं नाही मटका, असं प्लॅनिंग करून मी स्टडी करत आहे. कारण की ओरिजिनल लॉक एक जॅकपॉट इथं तुम्हाला सांगतो फ्रेंड, जॅकपॉट इथं 135ला 237 अनस्टॉपेबल नवा म्हटलं होतं खन्ना मास्टरमाइंड परिवार सर्वांना माहिती आहे. जॅकपॉट 9 परत 9 कोणीच खेळणार नाही म्हटलं, चॅलेंज करून 9 ओपन 135ला 237 जॅकपॉट होते इथं माझं. ते जॅकपॉट मी जरा ओपन पॅनल प्रिंट झाले होते. तसेच कॉन्फिडेंटली जोड ज्या दिवशी माझा पॉईंट आहे तुम्हाला मी त्या दिवशी सांगणार, कोणी काही टेन्शन घेऊ नका. 1 वीक क्लिक झालं की ऑल टाईम लॉस कव्हर होऊ शकते. ओके फ्रेंड्स, आज आपण बघितल्याप्रमाणे कंट्रोल पॉईंट, कंट्रोल लॉक सिस्टम. ओके फ्रेंड्स, थँक्यू, गुड लक. खन्ना मास्टरमाइंड ज्यांना पाहिजे असेल तुम्ही कमेंट सेक्शन जाऊन बघू शकताय. ओके फ्रेंड्स, आज कल्याणला आपण फायनल केल्याप्रमाणे तुमच्या हिशोबाने प्ले करा. थँक्यू फ्रेंड्स, गुड लक. खन्ना मास्टरमाइंड.